काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजप प्रदेशाध्यक्ष महसूल व अमरावती नागपूर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश घेतला। मला बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात काम करायचं आहे असे आमचे मित्र दुधराम सव्वालाखे रामटेक तालुक्यातील नगरधन भंडारबोडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदावर निवडून आले होते। सव्वालाखे यांनी अनेक वर्ष सेवा संस्थांमध्ये सेवा प्रदान केली आहे। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे जवळीक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। कामठी शहरात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दुधराम सव्वालाखे यांनी काँग्रेस पक्ष सोडून आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला। नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गुरुवार रोजी सायंकाळी शहरातील अग्रवाल भवन येथे करण्यात आले होते। बावनकुळे यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित केले। कामठी विधानसभा मतदारसंघात संघटन पर्व अभियान यशस्वीरित्या राबवल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत पक्षाच्या प्रचार, प्रसार, विस्तार व मजबूतीसाठी अशीच मेहनत घेण्याचे आवाहन देखील केले। यावेळी भाजपा नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार टेकचंद सावरकर, जिल्हा महामंत्री अनिल निधान, जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, भाजप कामठी शहर अध्यक्ष मंगेश यादव, सचिन घोडमारे, कार्याध्यक्ष राज हडवती, डॉ संदीप कश्यप, अजय बोढारे, कपिल गायधने, विवेक मंगतानी, राजेश खंडेलवाल, चंद्रशेखर तुप्पट, रमेश वैद्य, प्रमोद वर्णम, नरेश कलसे, नरेश पारवानी, महिला आघाडी अध्यक्ष कुंदा रोकडे, संगीता अग्रवाल, गायत्री यादव, प्रभा राऊत, नंदा बाराई, रोशनी कानफाळे, लता शर्मा, चंदा तुरस्कर, सुषमा सिलाम, रेखा झाझड, पल्लवी डोंगरे, कल्पना माथुरे, सुषमा शिंदे, शांताताई गायधने, गीता मंथनवार यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते।